सराटीत महिलांचा एल्गार, काका पुतण्याची अवैध दारू पकडली, पोलिसांना पाडले उभे आडवे, हप्तेखोरांचा पोलखोल. सराटी येथील अवैध दारू विक्री विरोधात आज महिलांच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. 9 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास दीपक अशोक उपरे आणि विनोद तुकाराम उपरे या काका पुतण्याला महिलांनी अवैध देशी दारू विक्री करताना रंगेहात पकडले. यावेळी उपस्थित संतप्त महिलांनी पोलिसांना चांगलेच धारेवर धरत त्यांच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढले. विद्यार्थी आणि लहान मुले व्यसनाच्या विळख्यात. गावात खुलेआम मिळणाऱ्या दारूमुळे परिस्थिती अत्यंत भयावह झाली आहे. शालेय विद्यार्थी आणि लहान मुले सुद्धा या दारूच्या आहारी जात असल्याचे धक्कादायक वास्तव महिलांनी समोर आणले. आमच्या मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे, लहान मुले व्यसनाधीन होत आहेत, याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केलाय. संसार उघड्यावर, पती पत्नीमध्ये वाढले कडक वाद. अवैध दारूमुळे गावातील अनेक हसते खेळते संसार उघड्यावर आले आहेत. दारूच्या व्यसनामुळे पती पत्नींमध्ये दररोज कडक वाद आणि भांडणे होत असून घराघरात अशांतता पसरली आहे. दारूमुळे होणाऱ्या या कौटुंबिक कलहामुळे महिलांचा संयम सुटला आणि त्यांनी आज थेट रस्त्यावर उतरून हा अवैध धंदा बंद पाडण्याचा निर्धार केला. हप्ता वसुलीवरून पोलिसांची झाडाझडती. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा महिलांनी त्यांना घेराव घातला. बीट जमादार दरमहा 3000 रुपये हप्ता घेतात, म्हणूनच गावात अवैध दारू विक्रीला ऊत आला आहे, असा थेट आरोप महिलांनी पोलिसांच्या तोंडावर केलाय. खाकी वर्दीच्या आशीर्वादानेच गावात गुन्हेगारी आणि व्यसनाधीनता वाढत असल्याचा आरोप करत महिलांनी पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. कारवाईकडे तालुक्याचे लक्ष. काका पुतण्याला दारूच्या साठ्यासह पकडल्यानंतर आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, हप्तेखोर कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का आणि गावातील हा विषारी धंदा पूर्णपणे बंद होणार का, याकडे संपूर्ण मारेगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे. मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, मारेगाव, यवतमाळ. आम्ही सराटी इथून आलो आहे. आमच्या गावामध्ये 5 दिवसाचं आम्हाला इन्स्टिट्यूशन दिलं आहे पोलीस स्टेशनमध्ये. आज आम्ही सकाळी 9 वाजता दारूवाल्याच्या घरी जाऊन आम्ही दारू पकडली आहे महिलांनी आणि पोलिसांनाही बोलवलं आहे आम्ही. त्यानंतर पोलिसांनी दारू इथे मारेगावला आणली आहे आणि आम्ही मारेगावमध्ये सगळ्या महिला इथे जमलेलो आहोत. सांगतात का ठाणेदारांना आम्ही महिना कबूल केला आहे, आम्ही 3000 रुपये हप्ता देत आहोत, त्यामुळे त्यांनी काही दारूमध्ये काही करू शकत नाही. आम्ही कितीदा आलो पोलीस स्टेशनमध्ये तरी पोलीसवाल्यांनी काहीच केलं नाही. म्हणून ते लोक म्हणतात का जावा पोलीस स्टेशनमध्ये, तरी आम्हाला काहीच करू शकत नाही. तुम्ही कुठपर्यंत गेले तरी आम्हाला काहीच करू शकत नाही. 3000 रुपये महिना ठाणेदारांना देत आहे. त्यांनी स्वतः म्हणत आहे दारू विकणारवाले का आम्ही 3000 रुपये महिना देत आहोत ठाणेदारांना. मागील 6 वर्षापासून दारू विकत आहे आणि आमच्या गावामध्ये काही मृत्यूही झाले आहे दारूमुळे आणि आमच्या गावामधली दारू नाहीसच झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही आलेलो आहे पोलीस स्टेशनमध्ये आणि आम्ही नसन त्यांनी बंद करत तर आम्ही स्वतः महिला दारू विकणार आहोत. मी दारू पकडायसाठी गेली होती, त्यांनी मला छेडछाड केलं आणि 29 पबे मी पकडले. सगळ्या महिला मिळून गेलो दारू पकडली आणि या दारूमुळे आमच्या सराटी गावामध्ये लहान लहान मुलांसुद्धा दारूमध्ये अडकले आहे आणि याच्या आमच्या गावात दारू पाहिजे. आमच्या गावातली पूर्णपणे दारू बंद झाली पाहिजे, नाही झाल्यास आम्ही उपोषणाला बसेल.